शुभेच्छा, बुद्धी, समृद्धी आणि आनंद देण्यास तयार असणाऱ्या गणपतीची जिवंत मूर्ती असणारे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? नमस्ते, मी आहे स्नेहा आणि आज आपण आलोय महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरातील गणपती मंदिरात. बहुतेक गणपतीच्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असते, तर या मंदिरातील मूर्तीची सोंड उजवीकडे वाकलेली आहे. वक्र असलेली गणपतीची मूर्ती सक्रिय असल्याचं म्हटलं जातं, म्हणजे जागृत असल्याचं म्हटलं जातं. या गणपतीला एक जिवंत मूर्ती मानलं जातं. ही मूर्ती 125 किलोग्रॅम वजनाच्या घन सोन्याने सजवलेली आहे. गणपती मंदिराचं बांधकाम 1779 मध्ये परशुराम भाऊ पटवर्धन, जे तासगाव संस्थानचे राजे होते, त्यांनी सुरू केलं आणि 1799 मध्ये त्यांचे पुत्र अप्पा पटवर्धन यांनी ते पूर्ण केलं. हे बांधकाम कर्नाटकातील हिंदू वडार जातीच्या लोकांनी केलं आहे. त्याची वास्तुकला दक्षिण भारतीय मंदिरांच्या बांधकामासारखी आहे. त्यांच्या बहुतांश युद्ध मोहिमा कर्नाटक व दक्षिण भारतात झाल्या होत्या. तेथील मंदिर स्थापत्याचा त्यांच्या मनावर प्रभाव होता. त्यामुळे कर्नाटक बरोबरच राजस्थानमधील चित्रकार, आंध्रमधील दगडशिल्पी आणून पटवर्धनांनी सध्याचे गोपुरयुक्त पंचायतन मंदिर साकार केले. परशुराम भाऊ कर्नाटक मोहिमेवरून परत आल्यानंतर गुरुवार 18 फेब्रुवारी 1779 या दिवशी या मंदिरात त्यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पेशवाईमध्ये शनिवार वाड्यात मोठ्या स्वरूपात गणेश उत्सव साजरा करण्यात येत असे. त्याच प्रकारे येथेही गणेश उत्सव साजरा करण्यात येऊ लागला. याच्या सार्वजनिक स्वरूपामुळे हा महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मानला जातो. मात्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाहून याचे स्वरूप वेगळे असल्याचे मानण्यात येते. भाऊंनी सुरू केलेला श्री गणपती रथोत्सव आजही त्यांच्या वंशजाकडून येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. मंदिरात भाद्रपद गणेश चतुर्थी हा 1.5 दिवसांचा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राजवाड्यात पार्थिव गणेशाची स्थापना करून दुसऱ्या दिवशी ही मूर्ती व तासगाव संस्थानची 125 किलो वजनाची पंचधातूची गणेश मूर्ती रथातून वाजत गाजत मंदिरात आणली जाते. तेथे आरती करून पुढे ही मिरवणूक काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत नेली जाते. तेथे पार्थिव गणेशाचे कापूर ओढ्यात विसर्जन करून रथ पुन्हा मंदिराकडे येतो. अनेक भाविकांचे हा रथ ओढण्याचे नवस असते, त्यामुळे दोरखंडाच्या साह्याने रथ ओढण्यासाठी हजारो भाविक सरसावतात. मिरवणुकीदरम्यान रथापुढे हत्ती नाचवण्याची तसेच गुलाल व पेढे उधळण्याची परंपरा सुद्धा जुनी आहे. या रथोत्सवाला सुमारे 250 वर्षाची परंपरा आहे. इथे आहे नंदिकेश्वर मंदिर व गरुडेश्वर मंदिर. नंदिकेश्वर मंदिरात नंदीची मूर्ती व उजव्या बाजूच्या गरुडेश्वर मंदिरात गरुडाची मूर्ती आहे. आपल्या कारकिर्दीत परशुराम भाऊंनी तासगावचा मोठा विकास केला. आपल्या वास्तव्यासाठी त्यांनी तासगावमध्ये मोठा वाडा आणि आराध्य दैवत गणपतीचे देवालय उभारले. या देवालयाबद्दल अशी आख्यायिका सांगण्यात येते की पटवर्धनांचे घराणे मूळचे कोकणातील. परशुराम भाऊ हे अनेकदा गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जात असत. एकदा गणपतीने त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन तासगाव येथे आपली प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. हे आहे मंदिराचं दुसरं प्रवेशद्वार.
हा या मंदिराचा सर्वात आकर्षित करणारा भाग आहे। त्यात खालील बाजूस मंदिर कार्यालय व वर 7 थरांचे 96 फूट उंचीचे नक्षीकामाने सुशोभित असणारं दाक्षिणात्य पद्धतीचं गोपुर आहे। गोपुरातील पहिल्या थरात 4 नक्षीदार स्तंभ व त्यावर 3 महिरपी कमानी आहेत। लाकडी झडपा असलेल्या 3 खिडक्या आहेत। वरील थरात दोन्ही बाजूस प्रत्येकी 4 देवकोष्टके, त्यात देव प्रतिमा व मध्य